हॅलो. हॅलो. समाज सुधारक बोलताय का सत्यभामाजी तुम्ही? काय? हॅलो, कोण बोलताय? सत्यभामाजी बोलता का तुम्ही समाज सुधारक? समाज सुधारक नाही, पण समाज कार्यकर्ते आहे, सामाजिक कार्यकर्ते आहे मी. बोला ना, कोण बोलतंय? मग तीच म्हणलं, मला माझ्या बायकोनं लय मारलंय आज. कवा? मला लय मारलंय, ताणून मारलंय. एखाद्या जर महिलेवर अन्याय झाला तर तुम्ही लगेच अन्यायाविरुद्ध हाक उचलता हो. हा. मग आता मला माझ्या बायकोनं मारलंय, मला पण न्याय मिळवून दिला पाहिजे तुम्ही. मग तुम्ही पोलीस ठाण्यात जायचं की मला कॉल करू सर? पोलीस ठाणे जाण्यापेक्षा तुमची मदत घेतलेली लय भारी आहे. म्हणजे मी तुम्हाला मदत करीन असं वाटतंय? केली पाहिजे. तुम्ही महिलांना मदत करता, मग पुरुषाला बी करा. काय प्रॉब्लेम आहे? मग मी कवा म्हणलंय असं की मी पुरुषाला मदत करत नाही म्हणून? मग मला बी करा. माझ्या बायकोनं लय मला मारलंय ताणून मी काय करू आता? कशानं मारलंय तिनं? मला बेलण्यानं मारलंय चपात्या करता करता. चपात्या करता स्वयंपाक करता तिनं कसं काय मारलंय तुम्हाला? काय केलं तिनं? चपात्या करत मोबाईल साईडला लावला आणि तिनं रील्स बनवली होती त्या गाण्यावर. राती अर्ध्या रात्या असं सोडून जायचं नाही. मग म्हणून मग मी काय केलो, ती मोबाईल डायरेक्ट फोडूनच टाकलो. हा. मग मोबाईल कशामुळं फोडला म्हणली, तिथलंच बेलणं घेऊन किचन मध्ये मला मारलं, ताणून लावलं. तुम्ही जर माझ्यासारखेचा नवरा असता तर मी बेलण्यानं नसतं हाणलं, मी चुलीतलं पोळतं लाकूड असतं का तर त्यानंच पोळविलं असतं. मोबाईल फोडून टाकीत असते होय. रील करायली बायको म्हणून बायकोनं मारलंय. हा, मी करायला नव्हतो, तिने रील्स करायला हो. ती रात्री अर्धा रात्री. आता काय ती एकटीच करायली का बाबा रील? खरी दुनिया करायली ना. कसं कळत नाही गड्याला बी ह्याच्यामुळे तर हे मग तुम्ही मार खातात. मी मार खाऊ जावं, पण तिने मला कशाला मारायचं? नवऱ्याची रिस्पेक्ट आहे का नाही? हो, नवऱ्याची रिस्पेक्ट आता तुम्ही बघता, मला माहित नाही तुम्ही माझ्याबद्दल आता तुम्हाला कुणी फोन दिलाय कुणाला ठावं. आता हिर काय म्हणतात ना, हिर अंगण काय म्हणते तसं झालंय हे. मी काय गड्याला बी मदत करते आणि बायाला बी मदत करते, पण असं ती स्वयंपाक करायला लागली, रील बनवायली. ती काय एकटी बाया नाही ना बनवायली, साऱ्या जगात बाया रील बनवायला आणि त्याच्यातून पैसे कमवायला लागल्या. तुमच्या बोलण्यातून तर मला वाटतंय तुम्ही काम धंदा नाही करत, तुम्ही बहुतेक पेताड आहेत काय की. म्या दारू पितो, माझ्या बापाचं शेत विकून दारू पितो. मी माझ्या बायकोच्या सासऱ्याची तिच्या बापाची जमीन विकली का? हा, आणि मग सोय पण कशावर केलं होतं तुम्ही तिच्या संग? ती कसं काय करणार? माझ्या पंजेनं जमीन ठुलती, ती विकून मी दारू पिली. तुमच्या बापाचं काय विकलं का मी? अहो ऐका भाऊ, आता तुम्हाला किती बोलणं कळन तर दारूच्या निशात मला कळा ना. पण तुम्ही सोयरीक जमितानं तुमच्या बापाचं आजा पंजाचं वावर दाखवून ती सोय पण केली असेल ना, तेव्हा तिच्या मायबापानं तुम्हाला ती पोरगी दिली असेल ना. तुमचं समज बरोबर आहे हो, तुमचं पण समज बरोबर आहे, पण दारू मी माझ्या पैशाचं पितोय. मी काय तुमच्या पैशाची दारू नसती ती, तुमच्या संसारातलं तिच्या संसारातले पैसे जातेत. लेकरं बाळ असं जर तुम्ही शेतबाडी इकून परगंती लागला तर तिनं कुठं रस्त्यावर येऊन राहायचं वय? का मग ती बेलन नाही? मी तर म्हणते उरावर बसू असे पेताड नवरे हाणले पाहिजे बायकायनं. आम्ही पेताव म्हणूनच आपल्या अर्थव्यवस्था चालते, एवढं लक्षात ठेवा तुम्ही सुद्धा. बाया काय अर्थव्यवस्था मान, किती ऍक्सिडेंट होतात, किती व्यसनमुक्ती केंद्र आहेत, किती गुन्हे घडतात, किती खुन होतात, किती बलात्कार होतात. त्याचे अर्थ त्याच्यानं अर्थव्यवस्था बिघडलेली तुम्हाला नाही का कळत? बर, ते झालं. माझ्या बायकोनं मला मारलंय, ते कसं मिटविणार आहोत तुम्ही भांडण मला सांगा. तुम्ही दारू नाही प्यायचं मला जर सांगितलं की मी आता इथून पुढे दारू नाही पिणार, वावर नाही विकणार, तर मग मी त्या बायकोला तुमच्या सांगते की बाई मारू हाणू नको, संसार मोडन म्हणून. पण तुम्ही कशाला मला सांगा लागलाय? माझी बायको आहे, मला मारेल. ती काळ्या असू द्या गोऱ्या असू द्या, माझी बायको मला अप्रूव आहे. तुम्ही कशाला सांगालो? अहो तुम्हीच म्हणालात भांडण मिटवायचं, मग आता भांडण काय कोर्टात न्यायचं का ठाण्यात न्यायचं का? सगळे भांडणं काय ठाण्यात नेले ना सुटतात काय? आमचं नवरा बायकोचं नातं आहे, शेवटी आम्ही दोघं जणच एकत्र येतो. तिनं मला मारलं तर मारू द्या की, काय व्हायलंय मग तुम्हाला? तुम्ही तो आता म्हणला मला न्याय द्या म्हणून म्हणायले, मग खा मारण सोडवा. तुमचे नवरा बायकोचेच भांडणं आहे तर करा, कसं करायचंय तर रेटाच संसार मग तसाच. तुम्ही मला फोन कशाला केला वर? आता बाया काय नवटन काय म्हणतात बाया हे? इगं कडीन बस पाठकोळीत आहे का नाही बघ बाया. नारायण कोण आहे ते कुणाला ठावन मला फोन केला म्हणतोय, त्यानंच मला म्हणतोय तुम्ही कशाला मला फोन केलाय.
मला फोनच मला त्याच्यातले काय धंदे येत नाहीत काय नाही तर हो सांगायला लागले मी. तुम्हीच मला फोन केला म्हणा की तुम्ही मला कशाला फोन केला मग काय काम धंदा नाही तुमच्याजवळ मला कॉल करायला. आमच्या नवरा बायकोच्या भांडणात तुम्ही पडू नका ना. अहो माय नवरा बायकोच्या भांडणात सरकार पडत आहे आणि तुम्ही मला म्हणतात की पडू नका तुम्ही भांडणात म्हणून. तुम्हाला काय लायसन दिलंय होय तिला मारायचं सोयरपण खोटी माहिती देऊन करायचं वावर दाखवून सोयरपण करायचं लग्न करायचं लेकरं बाळा असताना दारू लागायचं वावर विकायचं तिलाच हाणायचं तिचाच मोबाईल फोडायचा. अरे असं ना बायका नादानात ना कशाला नात्यान काम हाणायचं नाही तर नवऱ्याला अशा पिदा द्यायला. मला दारू म्हणू नका. मी दारू पेटणार मी अमृत पेणारा माणूस आहे. माया माय काय हो माय साऱ्या देवायनं साता समुद्रापलीकडे हिसाळलेला अमृत तुम्हालाच भेटलंय. अमृत लय भारी असते. आम्ही अमृत पिणारी माणसं मग मी काय म्हणते ऐका ना जरसं का अमृत तुमच्या बायकोला पाजा लेकराला पाजा आणि उरलेलं मला पाठवा इकडं म्हणजे मी पेते मग आपण सारा झिंगाट मामला हो सगळं देश होऊ द्या काचा म्हणून अर्थव्यवस्था सुधारणार आहे. नाही नाही ते तुमच्यासारखं औषध नाही आमच्यासारखं औषध आहे. असं आहे होय म्हणजे बायाचं नाही तुमच्या गड्यासाठी सरकारनं काढले होय. हा आमच्यासाठी आहे ते नुसतं. हा मग नका भाऊ हे काय चांगलं नसतं दारू पिणं लेकरं बाळ लय परगंती लागत येतं दारुडा कुठं चिवडा वर करून पडतून बायको ह्याच्या बांधा धरायला त्याच्या बांधाला जाय करती मजुरी करती लेकराचे शिक्षण होत नाहीत लहान पोरी असत्या तर त्याच्या शाळा बंद होत्यात. आता तुम्हाला कसं सांगू मी ह्याच्यावरच काम करीते. माझी लेकरं लय चांगले आहे. ती लय प्रेम करते ती माझ्यावर. आता लहान आहे तर म्हणून पण एकदा कळलं ना की बाप आपला उताना होऊन कुठे मुतत पडलाय पडतोय चटीत म्हणून तेव्हा त्या लेकराच्या मनातून सुद्धा उतरतात तुम्ही. लेकराला बाप आहे म्हणून सुद्धा दाखवू वाटत नाही लोकायला की हे आमचा बाप आहे म्हणून झुलत चालायला दिसतोय सर रस्त्यानं. बरोबर आहे बरं का ताई. तुम्ही सांगितलेलं माझ्या मनात घुसलंय. तुम्ही लय डेंजर समजावून सांगता. माझी उतरलीच पाका आता दारूच उतरली. उतरली का भल्याची उतरती बाबा तुम्हाला काय सांगू आता. नाही खरं बरं का. धन्यवाद राव तुम्ही समजावून सांगितल्याबद्दल मला. बर बर असंच हा असं लोकाला पण सांगा आणि कुणी कसले मित्र आले चल दोस्ता म्हणाले तर जाऊ नका लेकरा बाळात राहा बायकोला मारू नका तिला दुसरा मोबाईल घेऊन द्या दोघं रील बनवा आनंदात राहा पैसे कमवा काय जास्त तर कधी जर अडचण आली तर मला कॉल करा. संसार मोडू नका तिला मारू नका. चलतंय ताई. तुम्ही असंच समाजसेवा करत राहा. महिलांना न्याय मिळवून द्या हीच तुमच्याकडे फक्त प्रार्थना आहे आपली. बरं बरं काय हरकत नाही तुम्ही पण महिलांना लोकांना मदत करा बायकोला मारू नका बाबा. ठीक आहे मॅडम धन्यवाद.